हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. तर आता बघू शकता किती वाजलेत, 11:10 झालेली आहे. आणि आता मी 3-4 दिवस एवढी रिलॅक्स आहे ना, म्हणजे सकाळच्या रुटीनमध्ये, की सकाळी सानवी 7 वाजताच निघून जाते स्कूलला. त्याच्यानंतर अगस्त्याचं आवरायचं, सगळे नाश्ते वगैरे बनवायचे, त्याचा वेगळा टिफिन बनवायचा. आणि त्याच्यानंतर अगस्तीची गाडी बरोबर 10:30 वाजता येते. आता तो व्हॅननी जायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आता व्हॅननी जातोय. जरा 1-2-3 दिवस रडत होता, अजून पण तो रडतोय, पण आता छान जातोय, म्हणजे जाताना चांगला जातोय, घरनं रडतोय. आणि तो एकदा गेला ना की जे मला 3 ते 4 तास असे मस्त मिळतायत ना, निवांत सगळी कामं करायला, स्वतःला रेस्ट घ्यायला, स्वयंपाक बनवायला किंवा घरातली जी बाकीची साफसफाई आहे ती करायला, खूप छान असं वेळ मला मिळतोय. आणि आज सुद्धा मी तेच करणार आहे. आता अगस्त्य गेलेला आहे स्कूलला. आता मला जायचंय डीमार्टला. सामान मी ना गेल्या महिन्यात थोडंसं स्ट्रेच केलं, म्हणलं की खूप सारं सामान आपण भरतो दरवेळेला आणि बरचसा किराणा राहतो. आणि मग काय होतं ना, मेन ज्या गोष्टी संपतात ना तेवढ्याच आपण खरं तर घेऊन यायला पाहिजे. ते यावेळेला मी तसंच करणार आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत ऑलरेडी, फक्त ज्या मेन गोष्टी संपल्या, जसं की तेल आहे, मीठ आहे, डाळी तर आहेत माझ्याकडे, थोड्याशाच अर्धा किलोच आणाव्या लागणार आहेत. पण मेन म्हणजे गहू आणि तांदूळ संपलेले अजिबात नाहीयेत, तर त्याच्यामुळे ते आणायचंय. तर अशा मेन गोष्टी मी आता जाऊन डीमार्टला घेऊन येणार आहे. आणि ही 2 मुलं स्कूलला गेल्यानंतर खरंच माझी खूप कामं होत आहेत. आता आज सानवीची ना लवकर सुटणार आहे शाळा. आता ती येणार आहे 11:15 वाजता. आता ती येईलच, कारण तिच्या शाळेत आज काहीतरी प्राइज डे होता. तर ती येईल घरी आणि मग बघू, तिला जर यायचं असेल डीमार्टला तर तिला घेऊन जाईल. पण शक्यतो तिला घरीच ठेवून जाणार आहे मी, कारण आमच्या ज्या बाई आहेत कामवाल्या त्या गेल्यात सुट्टीवर आज, आणि त्याच्यामुळे मी दुसऱ्या बाईला बोलवलेले, त्याच्यामुळे मी घरी असणं महत्वाचं आहे. तर एक तर सानवी किंवा मी, आम्ही दोघींपैकी एक कोणतरी घरी पाहिजे. सानवीचे पप्पा आहेतच, पण ते त्यांच्या लॅपटॉपवर काम करत बसणार, तर त्याच्यामुळे बाईला काम सांगायला बघायला जरा नवीन आहे ना बाई, तर तिला वेळ लागेल. तर चला असो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओमध्ये पुढे काय काय घडते ते सगळं बघा. आणि आपल्या व्हिडिओजला तुम्ही खूप सारं प्रेम देता, त्याच्याबद्दल खूप थँक्यू. आणि आमची जी समोरची शाळा आहे ना, आज जरा थोडंसं पावसाळी वातावरण आहे. आज आमची जी समोरची शाळा आहे ना, तर त्यांच्यामध्ये ना आज पालखीचा काहीतरी कार्यक्रम आहे. तर त्याच्यामुळे आज दिवस सकाळपासून आहे ना, सगळे छोटी छोटी मुलं मला नऊवारीमध्ये दिसत आहेत, पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. आता थोड्या वेळाने पालखी पण निघेल, तर मी जर इथे असेल ना तर मी नक्की त्याचं शूटिंग करेल. आताच टाळांचा वगैरे आवाज येतोय, तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात. तर बघा मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणाले ना की आता दोन्ही मुलं एकाच वेळेला शाळेत जातात, तर त्याच्यामुळे ना मधले मला जे 2-3 तास मिळत आहेत, तर त्याच्यामध्ये ही जी माझी पेंडिंग कामं आहेत ना ती मी पटपट उरकून घेण्याचा प्रयत्न करते. शक्यतो जी घराबाहेर पडणारी कामं आहेत ना ती मी मुलं शाळेत गेल्यानंतर करायला घेते, कारण मग ती जेव्हा एकदा घरी आली की मग मात्र मला बाहेर पडणं काय होत नाही. आणि बघा, डीमार्ट मध्ये जायचं म्हटलं ना तर मला असे जे रेडीमेड पॅकेट असतात ना ते घ्यायला खूप मजा येते, पण जे धान्य आहे ना ते घ्यायचा मला एवढा कंटाळा येतो ना, म्हणजे गहू म्हणा, ते ज्वारी बाजरी, म्हणजे माप करून घ्यायचं जे आहे ना ते मला खूप बोर होतं. पण काही ऑप्शन नाहीये, तेच तर आपल्याला लागतं ना, म्हणजे ग्रोसरीमध्ये धान्य महत्वाचं आहे आणि ना तेच घ्यायचं. मला खूप कंटाळा येतो. माझ्यासारखं कोण कोण आहे ते सांगा. आणि बघा, हा गहू आहे ना, मी डीमार्ट मध्ये आलेला नवीन ट्राय केला, MP गहू 32 रुपयावाला. आतापर्यंत ना मी लोकवन घेत होते, आम्ही चला आता हा गहू पण आपण ट्राय करून घेऊया. तर एकदा मी घेतला हा आणि इतका छान गहू लागला ना हा, म्हणजे चपात्या इतक्या मऊ होतात. तर बघा, आता मी जे पीठ आहे ते माझ्या घरच्या गिरणीवरच दळते. आणि ना काही जणांची कंप्लेंट असते बघा, की असल्या घरच्या ज्या गिरण्या असतात त्याच्यावरच्या चपात्या कडक होतात, हे ते. पण मी अजिबात मानत नाही, कारण आतापर्यंत मला अनुभव आहे, ज्यांचे गहू चांगल्या क्वालिटीचे असतात ना त्यांनी या गिरणीवर दळलं तरी सुद्धा त्यांच्या चपात्या मऊच होतात. कारण मी आतापर्यंत लोकवन चांगल्या क्वालिटीचा गहू वापरायचे, आणि तो मी नॉर्मल मोठ्या गिरणीमध्ये दळून आणू दे, नाही तर माझ्या घरच्या गिरणीमध्ये दळू दे, चपात्या मऊच होतात. आणि आता हा 32 वाला जरी मी गहू वापरला ना तरी सुद्धा चपात्या खूप छान मऊ होतात. बघा, काही गावाकडचे गहू असतात किंवा नाही का असे, म्हणजे जे मिक्स गहू असतात, आपण मोठ्या मोठ्या कट्ट्यामध्ये घेतो, तर त्याच्यामध्ये ना ते दुकानदार मिक्स पण करून टाकतात. तर तशा प्रकारचे जर थोडीशी लो क्वालिटीचे गहू जर असतील ना तर तुम्ही मोठ्या गिरणीतून दळून आणलं ना तरी सुद्धा तुमच्या चपात्या कडकच येणार आहे. तर तुम्हाला जर डीमार्ट मध्ये हा गहू मिळाला ना तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा.
तर बघा, मग अशी मी म्हणाले ना तुम्हाला, माझ्या घरासमोर समोर जी शाळा आहे ना, तर तिथे ना दरवर्षी असा पालखीचा कार्यक्रम वगैरे मराठी शाळा करते. आणि आता आहे ना सगळ्यांच्याच ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये पालखी सोहळा सुद्धा केला जातो. आणि हे खरंच खूप छान आहे. म्हणजे आपल्या मुलांना ना आपले कल्चर, आपले जे काही परंपरा आहे त्याच्याबद्दल माहिती मिळते. तर सानवीच्या शाळेमध्ये तरी ह्या अशा काही हे नाहीये, मराठी दिन वगैरे करतात ते साजरा, पण कसं इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट असल्यामुळे महाराष्ट्रीयन सणाबद्दल एवढं नाही तिथं हे केलं जात. तर असो बघा, मध्यंतरी ना मम्मीची जरा तब्येत ठीक नव्हती, तर मला ना खूप इथे जाऊन त्या सगळ्यांना भेटावंसं वाटत होतं, माझ्या बारक्या भाच्यांना भेटावंसं वाटत होतं. आणि अगस्तीला ना शाळेत सोडवायला मी त्याच रोडने जात होते, तर रोज मला असं वाटायचं की येताना जावं का, येताना त्यांच्या घरी जावं का, चक्कर मारावी का. पण ना अगस्तीला लवकर घरी आणून जेवायला घालायची घाई असायची, त्याला झोप आलेली असायची, आणि दुपारचं जायचं तर मुलं पण त्यांची झोपलेली असणार, तर त्याच्यामुळे मग मी टाळलं. पण म्हणलं की चला आता मम्मीला सुद्धा बरं नाहीये, तर शनिवार रविवार जाऊनच येऊया. तर अगस्तीला शाळेतून आणलं, घरी मस्तपैकी झोपवलं. त्याची झोप झाल्यानंतर अगस्त्याने सानवीला गाडीवर घेऊन, मी दोघांनाच घेऊन मम्मीकडे जाऊन आले उभ्या उभ्या. जाऊ दे गं, रडत बस. अभ्यास करत नाही, काही नाही, काही नाही. हक्कर आजीला, आजीला हक्कर. सानवी, आजीला हक्कर, हक्कर. काळजी घे म्हणा, काळजी घे म्हण. आजीच्या हाईटला आली बघ. चला पाया पड, पाया पड आजी आजोबांच्या. अगस्त्य पाया पड, अगस्त्य आजी आजोबांच्या पाया पड पटकन. सानवी आजोबांच्या पाया पड. ए परत पड, परत पड बीबी. पाया पड, पाया पड, पाया पड. आता नाही पडणार. आमचं काय रे, पाय पड. नाही तो नाही येते. तर मैत्रिणींनो, आपल्याला आपलं माहेर किती जवळच असतं ना. म्हणजे थोड्या वेळ जरी आपण तिथे जाऊन आलो, तर आपल्या आई वडिलांना भेटलो, आपल्या भावा बहिणींना भेटलो, तर किती आपल्याला समाधान वाटतं ना. आणि जर तब्येत वगैरे कोणाची खराब असेल तर आपल्याला खरंच खूप रुखरुख वाटते. म्हणजे आपला अर्धा जीव आपल्या घरी असतो ना, अर्धा जीव आपल्या माहेरी असतो. तर तसंच माझं सुद्धा झालं होतं. मम्मीला जेव्हा बघितलं, भेटले, तेव्हा जरा मला बरं वाटलं. आणि त्याच्यानंतर बघा घरी आले आणि मस्तपैकी जिरा राईसचा आज बेत होता. तर जिरा राईस आहे ना, मी सिंपल पद्धतीने करायचा नेहमी प्रयत्न करते. तर आता मी हा जो तांदूळ वापरते ना, हा सोना मसुरी राईस आहे. बघा, तुम्ही जर डीमार्टला गेला तो सोना मसुरी एक मला वाटतं 50-55 रुपये किलो काहीतरी आहे. पण याच्यामध्ये ना ह्या तांदळाची क्वालिटी मी तुम्हाला सांगते, जसं तुम्ही पाणी घालताल ना त्याप्रमाणे हा भात शिजतो. म्हणजे जर तुम्ही जास्त पाणी घातलं ना तर इतका मऊ होतो, म्हणजे मोकळा पण होतो आणि मऊ होतो, म्हणजे असं गिचका होत नाही. आणि जर तुम्ही कमी पाणी घातलं ना तर अगदी म्हणजे असं बिर्याणी सारखा ह्याचा भात होतो. तर बघा, आता इथं मला ना जिरा राईस करायचा होता, थोडासा मला मोकळा हवा होता, तर त्याच्यामुळे मी मीडियम पाणी घातलं. म्हणजे खूप कमी पडलं तर मग तो थोडासा असं कडक कडक पण लागतो आपल्याला खाताना, तर त्याच्यामुळे मग ना मीडियम पाणी घातलं. आणि बघा, जस्ट फक्त आपले जे फोडणी पात्र आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे गरम मसाले, म्हणजे अख्खे गरम मसाले, लवंगा, दालचिनी, विलायची, त्याच्यानंतर काळी मिरी आणि तमालपत्र हे सगळं घालायचं. आणि जिरा राईस आहे म्हटल्यानंतर भरपूर सारं जिरं घालायचं आणि मग कुकरला भात लावायचा आपला. आणि कुकरला ज्या नेहमीप्रमाणे आपण 4 शिट्ट्या वगैरे करतो तशा 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर तो मिक्स करून घ्यायचा. आता बघा, हा स्टीलचा जो कुकर आहे ना तो मी तुम्हाला मागे शेअर केलं होतं बघा, मी ऑनलाईन ऑर्डर केला होता. कुकर खूप छान लागलेला आहे, पण ना काय प्रॉब्लेम झाले माहित नाही, याची जी ओरिजिनल रिंग आहे ना तीच मला मिळत नाहीये, त्याच्यामुळे ना याच्या शिट्ट्याच लवकर होत नाहीये. तर आता मला भांडीवाला जो असतो ना जो कुकर वगैरे नीट करतो बघा, त्याच्याकडे मला हा कुकर घेऊन जावा लागणार आहे. तर जर तुम्ही सुद्धा असा ऑनलाईन कुकर घेत असाल तर त्याची शक्यतो ओरिजिनल रिंगच वापरा. तर याच्यामध्ये ना हवाच पकडत नाहीये लवकर, तर त्याच्यामुळे आता मला जाऊन याची ओरिजिनल रिंग वगैरे आणायची आहे. तर बघा, आता माझा कुकर पूर्ण झाला आणि भात मी बाहेर काढला. आणि जेव्हा आपण जिरा राईसची फोडणी देतो ना तर कुकरमध्ये जे दिलं तर बघा, असं मधल्या बाजूला ते जे जिरा आहे किंवा बाकीचे जे मसाले आहे ते मधल्या बाजूला असे गोळा होतात. तर त्याच्यामुळे ना आपल्याला हा भात असा हलवून घ्यावा लागतो. पण एक लक्षात घ्या, हा मोकळा जर झाला तर ना आपल्याला हलवायला एकदम सोपं जातं. आणि हा जर खूप जास्त चिकट झाला ना तर अजून जास्त तुम्ही हलवलं तर तो पूर्ण ह्याची जी शिता असतात ना ती तुटून जातात. तर त्याच्यामुळे एकदम हलक्या हाताने हलवायचं आहे आणि मस्त
मस्त असं बघा साध्या सिंपल पद्धतीने ना जिरा राईस तयार झालेला आहे. मी जवळून पण तुम्हाला दाखवते बघा. अशा पद्धतीचं जिरा राईस. याच्या बरोबर आहे ना साधं वरण जरी असलं ना तरी खूप छान लागतं. आणि फोडणीचं वरण असेल तर मग तर काही विचारायला नको. सांबर असेल किंवा दालचा असेल तर मग काही विचारायलाच नको. खूप छान पद्धतीने हा जिरा राईस लागतो. तर असं नाहीये की आपण फक्त पातेल्यातच जिरा राईस बनवू शकतो. तर कुकरमध्ये सुद्धा सिंपल आपण जसं भात वरण लावतो त्या पद्धतीने सुद्धा आपण लावून झटकीपट जिरा राईस बनवू शकतो. तर चला, इथं माझा जिरा राईस तयार झालेला आहे. आता मुलांची संध्याकाळची गडबड मी तुम्हाला दाखवते काय काय चाललेली आहे ती. माझ्या मागे मैत्रिणींना खूप धावपळ असते. म्हणजे भाजी सुद्धा मी आणायला गेले होते बघा. एवढ्या सगळ्या ठिकाणी जाऊन फिरून येऊन भाजी सुद्धा मला विकेंडला आणायला जावं लागतं. आणि भाजी वगैरे घेऊन आली मी. आणि थोडंसं मी काहीतरी स्पेशल गोष्ट घेऊन आली होती ती निवडायला अगस्त्यच्या पप्पांनी मला मदत केली. आणि असं कोणीतरी मदत केली ना तर एक काम हलकं होतं. आणि आपल्याला म्हणजे जे काही आपलं टाइम जो वाचतो ना ते खरंच म्हणजे त्याच्यामुळे खूप आपल्याला रिलॅक्स वाटतं. काय करते आज माझ्या बाळाला काय मूड आलाय. सॉरी, आज माझ्या बाळाला काय मूड आलाय. ए बेबी, टीव्ही सोडून चक्क तू कॉर्न साफ करतो. वाव, खातो तो, त्याला आवडतो कॉर्न आहे ना बेबी. आपण एकदा पिझ्झा कॉर्न आणला होता आठवतो, तू छोटा होता तेव्हा. तू चावलाच नव्हतं, चाक्का चाक्का कॉर्न खाल्लं. सानवी डोळ्याला लागेल एखादं ते निघलं तर. अगस्तीला कसं त्या दिवशी डोळ्याला लागलं. नको, पाईप ते एखादे निघले ना असे ते स्पॉन्जी आहेत ते स्ट्रॉ, डोळ्याला वगैरे लागल. बघता बघता कर ना बेबी. मम्मीचं बघता बघता करायचं. झालं पण एवढं पटापट तुमचं फास्टली. वाव, मला ती सवयच झाली फास्टली बोलायची. अच्छा, आपल्याला असं भाजून खायला लय मजा येते खरं. आमचं माकड बघा, माकड. दाखव दाखव. मी ऑलरेडी टाकलेले व्हिडिओ मध्ये, डोंट वरी. बघितलं ना. चला चला अभ्यासाला चला चला ना. बघा वाजलेत किती, 7:30. यांचं चाललंय इथं कॉर्न निवडणं. मी आता भाज्या घेऊन आले आणि मस्तपैकी आता काय केलंय, राजमा चावल केलाय. राजमा चावल खायचा ना. हां, राजमा चावल केलाय. 2-3 चपात्या करायच्या आणि या माकडाला द्यायच्या. चला, आता सानवीची परीक्षा आलेली आहे जवळ. एकच आठवडा राहिलाय. चला, खूप पोर्शन आहे, अभ्यास करूया. चल 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 पटकन. हे ब्लाऊज मी ऑर्डर केला होता, हा तुम्हाला दाखवायचा आहे. मेशोवर आहे ना असे ऑनलाईन ब्लाऊज खूप रेडीमेड मस्त मस्त आहेत. तर याचं करायचं आहे रिव्ह्यू आणि द्यायचं आहे तुम्हाला. तर 1-2 दिवसामध्ये मी याचा व्हिडिओ बनवेल छान. तर चला.